एम एन सिंगजी काय म्हणाल की आधी अंडरवर्ल्डचा एवढा दबदबा होता, नंतर तो हळूहळू विरून गेला आणि आता पुन्हा एकदा गँगस्टर्स किंवा आपण जे म्हणतोय या सगळ्या टोळ्या आहेत त्या पुन्हा एकदा दिसतात, असं याचं कारण काय? बरोबर आहे. सध्या शहरामध्ये शूट आउटचे जे काही सत्र सुरू आहेत ती एक गंभीर बाब आहे आणि याच्यावरून असं वाटतंय की परत गँग्स ॲक्टिव्ह होऊ लागले आहेत. आता पोलिसांच्या समोर हा एक चॅलेंज आहे आणि पोलिसांनी ही चॅलेंज स्वीकारून कठोर कारवाई केली पाहिजे. मला असं वाटतंय की पोलिसांच्या बंदुका थंडावलेल्या आहेत आणि म्हणून हे गुंडांच्या बंदुका गरमवल्या आहेत. पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. या मुंबई शहरामध्ये 90मध्ये 90sमध्ये अंडरवर्ल्डच्या ॲक्टिव्हिटीज खूप वाढल्या होत्या आणि 93च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. दाऊद गँगनी करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर बरेच काही मोठी व्यक्तीसुद्धा मारली गेली होती. बिझनेसमॅन मारले गेले होते, बिल्डर्स मारले गेले होते. नंतर 2000 पासून पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आणि गँग ॲक्टिव्हिटीज एकदम संपुष्टात आणले होते. परंतु आता परत असं वाटतं आहे की गँग्सनी कारवाई सुरू केलेली आहे आणि सध्या शहरामध्ये भीतीचे वातावरण आहे. हे पोलिसांनी मान्य करावेच लागेल. सामान्य नागरिकांना असं वाटतंय की हे गँग्स परत आता ॲक्टिव्ह होऊ लागलेले आहेत आणि ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे तशी कारवाई होत नाही असं वाटतंय. तुम्ही आता म्हणाल की बंदुका थंडावल्यात, तुम्हाला नक्की काय म्हणायचं? एन्काउंटर जर झाले तरच हे आटोक्यात येऊ शकतं सगळे प्रकार? गँगस्टर्सला काय आहे, हे जे अंडरवर्ल्डचे लोक आहेत हे डेंजरस लोक आहेत. यांचे काय धंदे आहेत? पैसे उकळण्याचा धंदा आहे. लोकांना धमकी देऊन, एक्स्टॉर्शनचे कॉल करून आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल करण्याचा हा धंदा आहे त्यांचा. आणि ते काही आता बघा, हे बेकरी मालकाला 15 लाखासाठी जाऊन 75 वर्षाच्या एक सिनियर सिटीजनला गोळ्या घातल्या त्यांनी. त्या 2-4 दिवस अगोदर एका बिल्डरच्या काही इंजिनियर्सला साईटवर जाऊन त्यांनी दिवसा ढवळ्या गोळ्या मारल्या. म्हणजे दहशत निर्माण करण्याचा ह्यांचा इरादा आहे, जेणेवरून बाकीचे लोक एकदा एक्स्ट्रॅक्शनचा कॉल आला की पैसे देतील. तर हे तीच भाषा हे समजतात आणि पोलिसांना एक मेसेज, स्ट्रॉंग मेसेज देणे आवश्यक असतो. आणि म्हणून मी म्हटलं की पोलिसांच्या बंदुका जेव्हा थंडावतात तेव्हा मग ह्या सगळे गँगची ॲक्टिव्हिटीज जास्त वाढतात. पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे आणि स्पष्ट इशारा केली पाहिजे, वॉर्निंग दिली पाहिजे की हे चालणार नाही आणि चालू देणार नाही आणि तरच हे सगळे थांबेल, नाही तर नाही. आता हे बघा, सध्या 90sमध्ये दाऊद गँग, छोटा राजन गँग, गौली गँग, अमर गँग ह्या सगळे गँग्स ॲक्टिव्ह होत्या. आता गौली आतमध्ये आहे, दाऊद बाहेर आहे, छोटा राजन बाहेर आहे, अमर नाईक गेला. तो मंचेकर गँग होता, सुरेश मंचेकर, तो मारला गेला. आता ह्या ज्या सगळे जे मोठमोठ्या गँग्स होत्या त्या सगळे वाईट आहेत सध्या. आता ती एक्स्टॉर्शनचा जो स्पेस आहे तो सध्या वेकेंट आहे आणि त्याचा फायदा हा पुजारी गँग उचलतो आहे. आता पुजारी लोक म्हणतात की पुजारी कुठेतरी परदेशात जाऊन बसलेला आहे. पोलिसांचं काम आहे त्याची शोधून काढण्याची, तर शोधून काढलं पाहिजे. आणि हे गँग्स जे आहेत बाहेर बसून आणि इथले काही लोक ते हे सगळे जे मारतात, जे बंदुका चालवतात, फायरिंग करतात, ते काही त्यांचे गँगचे मेंबर नाहीत, ते पैशासाठी करतात. कुठला तरी एका क्रिमिनलला पकडतात, त्यांना $1-2 लाख रुपये देतात, ते जाऊन मारतात, पैसे उचलतात आणि मोकळे होतात. तर ह्या लोकांचे हे जे त्यांचे फूट सोल्जर्स आहेत त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. हा पुजारी कुठे नेमकं बसलेला आहे त्याची माहिती काढली पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीजला ॲक्टिव्हेट केलं पाहिजे. याची मुंबई पोलिसांनी एक त्याच्यासाठी सेपरेट टीम तयार केली पाहिजे आणि त्याच्या मागे लागून त्याची शोध काढली पाहिजे आणि हे संपवलं पाहिजे. पावसकरजी, तुम्हाला काय वाटतं की नक्की आपले पोलीस कुठे कमी पडते? कारण तुम्ही अशा बऱ्याच केसेसमध्ये स्वतः होतात आणि स्वतः बघितलेले जवळ. बरोबर आहे. याच्यामध्ये माझं असं स्पष्ट मत आहे की याला 2-3 घटक कारणीभूत आहे. एक म्हणजे जी राजकारणी गुन्हेगार युती आहे तिला ह्याचा कुठेतरी एक अंग आहे. ह्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा असं होतं की पोलीस एखाद्या वेळेला प्रयत्नपूर्वक एखाद्या गुन्हेगाराला पकडतात, नंतर वरून कोणाचा तरी फोन येतो आणि त्याला सोडून द्यावं लागतं. नाही सोडून दिलं तर त्यानंतर कुठेतरी पुरावे कच्चे ठेवण्याबद्दल त्यांना प्रभाव येतो. कधी कधी पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव येतो. अशा प्रकारच्या केसेस झालेल्या आहेत आणि त्यामुळे मला वाटतं कायद्याच्या बरोबर ही जी काही गुन्हेगार आणि राजकारण्यांची जी अभद्र युती झालेली आहे तिचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर जी कायद्याची अंमलबजावणी आहे
ती न्यायालयाच्या मार्फत जेव्हा होते त्यावेळेला पोलिसांनी केवळ चार्जशीट फाईल झाली आता आपलं काम संपलं असं न करता कंप्लीट शेवटच्या स्टेजपर्यंत कन्व्हिक्शन होईपर्यंत जर प्रॉसिक्युटर बरोबर कंटिन्युएशनमध्ये राहिले तर मला वाटतं ह्याच्यात फारसं होईल. पण प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर पोलिसांनी चार्जशीट फाईल केल्यानंतर तुम्हाला वाटतं पोलिसांबद्दलची भीती कमी झाली आणि ज्या पद्धतीने त्यांचं काम चाललंय त्यावर पण कुठेतरी विश्वास नाही आणि म्हणून या घटना जास्त वाढलेल्या नाही. नक्कीच पोलिसांवरचा विश्वास जो आहे तो बऱ्याचदा असं दिसलेलं आहे की एखाद्या सज्जन माणसाला पोलीस स्टेशनला जी ट्रीटमेंट मिळते आणि त्याचबरोबर एखाद्या गुन्हेगाराला जी सन्मानाची वागणूक मिळते त्यामुळे असं कुठेतरी त्याच्यामुळे थोडा विश्वास कमी. आपल्यावर ऍडव्होकेट असीम सरोदे पण आहेत, मानवी हक्काबद्दल ते बोलत असतात. सरोदेजी, आता तुम्ही ऐकलं असेल एम.एन. सिंग म्हणतात की बंदुकी थंडावल्या आहेत आणि त्यामुळे हे सर्व पुन्हा वर गँगस्टर डोकं काढू लागलेत. तुम्ही सहमत आहात का याच्याशी? कारण तुम्ही नेहमी मानवी हक्काच्या बाजूने लढत असता. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मानवी हक्कांचा विचार म्हणजे गुन्हेगारांची पाठराखण करणं असं मुळीच नाही. ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्याला शिक्षा जरूर झाली पाहिजे, पण आपण कोणत्या मार्गाने शिक्षा देणार याच्याबद्दलचा विचार व्हायला पाहिजे. आपण आतापर्यंत काय करतोय की शिक्षात्मक दंडात्मक पद्धती याच्यावर आपण विश्वास ठेवून आपली सगळी न्यायालयीन कारवाई चालू आहे. कायद्याची पण प्रक्रिया त्याच्यानुसारच ठरलेली आहे. पण आता जगात सगळीकडे शिक्षा देण्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत वेगळ्या प्रकारे सुपरफाईन पद्धतीने पाहण्यात येतो आहे आणि त्याचा आपण विचार करणार की नाही हा खरा मुद्दा आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या आरोपींना एकाच दृष्टिकोनातून पाहायचं असं नाही, पण काही जणांचं पुनर्वसन होऊ शकते का, काही जणांना आपण दंड देऊ शकतो का, काही जणांना आपण सुधारणात्मक शिक्षा देऊ शकतो का, काही जणांना शिक्षा दिलीच पाहिजे आणि त्यांना कडक आणि कठोर शिक्षा दिली पाहिजे, असे काही कॅटेगरी असतात का. या सगळ्या वेगवेगळ्या तुम्ही मला सांगा, अंडरवर्ल्डवर जर कंट्रोल करायचं असेल तर मग काय नक्की करायचं आपण? अंडरवर्ल्डला कंट्रोल करण्याचे फक्त गुन्हेगारी ही उपचत नसते, हे आता शास्त्राने सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण जन्मता गुन्हेगार काही नसतो. आता मग हे शिकार कसे होतात, गुन्हेगारीच्या क्षेत्रात कसे येतात, याचा एम.एन. सिंग साहेबांनी तर स्वतः अभ्यास केलेला आहे. मला माहिती आहे की बेरोजगारी हे जर महत्वाचं कारण असेल आणि लोकसंख्या हे जर त्याचं एक जोड कारण असेल तर आपण हे पाहतो की एकीकडे अंडरवर्ल्डला हे खूपच अमिष दाखवणं सोपं जाते की आम्ही तुम्हाला इतके पैसे देणार, याचा तुम्ही मुर्दा पाडा. आणि त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षांना, जसं पावसकर साहेब म्हणाले की राजकीय पक्षांना हे सोपं जाते की बेरोजगारी आम्ही दूर करू, तुम्ही आमच्यासोबत या, आणि मग तिथे प्रादेशिकतावाद भाषावाद हे आणले जातात. तर हे सगळं राजकारण समाजकारण हे समजून घेऊन आपल्याला गुन्हेगारी मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे. हा मानवी हक्कांचा विचार आहे. आणि जर त्याचा एकत्रित विचार केला तर मला असं वाटतं की पोलिसांनी ही भूमिका सोडली पाहिजे की ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट हा वाईटच आहे असं सगळेजण सरसकट म्हणायला लागलेले आहे. म्हणजे बालन्याय प्रतिबंधक कायदा जो आहे, बालन्याय हक्क संरक्षण कायदा हा वाईटच आहे असा विचार करणं हे चुकीचं आहे, फार धोकादायक आहे. आपण काही जणांना विक्टीम म्हणून विचार करणार की नाही, हा कायद्याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. हा आधुनिक विचार आहे की काही जण विक्टीम आहेत, त्यांना एखाद्या परिस्थितीचं बळी म्हणून त्याच्यात आणलेलं आहे. पण या लोकांमुळे जे विक्टीम होत आहेत त्यांच्याबद्दल आपण नक्की काय म्हणायचं? जसं आता म्हटलं की 75 वर्षाचा माणूस जर विक्टीम ठरत असेल तर मग यांना आपण सुधारत बसायचं आणि कितीपर्यंत सुधारायचं? आणि मग त्या 75 वर्षाच्या माणसाचा गुन्हा नसतानाही जर बळी जात असेल तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तर आपण जर माझं म्हणणं अर्धवटच समजून घेतलं तर तसं आपण म्हणता तसा अर्थ निघू शकेल त्याचा. पण मी असं म्हटलंय की बायफर्केशन करून आपण गुन्हेगारांची प्रतवारी केली पाहिजे आणि त्याच्यानुसार त्यांना शिक्षाचं स्वरूप आपण ठरवलं पाहिजे. सगळ्यांना आपण गुन्हेगार ठरवून घेतलं तर कदाचित समाज विरुद्ध कायदा असं चित्र होईल, समाज विरुद्ध न्यायव्यवस्था असं चित्र होईल आणि समाज विरुद्ध पोलीस असं होईल. आता हे पण समजून घेतलं पाहिजे, किती पण पोलीस फोर्स वाढवला आणि किती पण शस्त्रास्त्र दिले तरी पण आपण मानसिकता ही बदलू शकत नाही. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी विचार आपल्या सगळ्यांचे बदलण्याची आवश्यकता आहे. तर मग पोलीस फोर्स पण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. म्हणून मला जे म्हणायचं ते पूर्ण कार्यक्षमतेमध्ये आपल्या कार्यपद्धतीमध्ये आपण कसा बदल घडवून आणू शकतो आणि तो सकारात्मक रचनात्मक बदल असू शकतो का? तर कदाचित पोलीस फोर्स कमी असेल तरी पण माणसं पोलिसांच्या सोबत आहेत का? म्हणजे आम्हाला पोलिसांना मदत करण्याची जबाबदारी, जे नागपूरला झाला आता भर दिवसा खून झाला पण कोणी सांगायला तयार नाही पोलिसांना की आम्ही बघितलं म्हणून गुन्हेगाराला. तर या सगळ्या मानसिक आपण मुंबईबद्दल बोलतोय, शक्ती उभी केली. सरोदेजी, आपण मुंबईबद्दल बोलतोय, मी येतो तुमच्याकडे. अशोकजी, तुम्ही काय म्हणाल की खरंच पोलिसांवर विश्वास नाहीये त्यामुळे या घटना दिवसेंदिवस मुंबई सारख्या शहरात वाढतायत का? ह्या घटना पोलिसांवर विश्वास नाही म्हणून वाढतायत असं नाहीये. पोलीस हा एक डिसिप्लिन्ड फोर्स आहे. पोलिसाला प्रत्येक गोष्ट ही जी करायची आहे ती कायद्याच्या कसाटीतून सगळ्या सदरक्षण करायचं आहे, दुर्जनांचं निराकरण करायचं आहे.
त्यामुळे पहिल्यांदा कायद्याच्या कचाटी पहिल्या पाहिल्या पाहिजेत. पोलीस हा आपली कारवाई, जो माणूस कंप्लेंट मिळाल्याच्या नंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणारच. कायदा हाच सगळ्यांपेक्षा मोठा आहे. त्याच्यापुढे कुठलाही गुन्हेगार किंवा कुठलाही माणूस किंवा जो गुन्हा करतो त्याला कुठेही सुटका नाही आहे. त्यामुळे जो गुन्हे करतो त्याच्याविरुद्ध कायदेशीर शासन हे होणारच. आणि त्यासाठी म्हणून आता आपण पाहतो जे जे मोठे मोठे गँगस्टर्स आहेत, अमर नाईक त्याचा पण नाश झालेला आहे, अरुण गवळी तो पण आतमध्ये आहे, बंटी पांडे आहे तो पण आतमध्ये आहे, पांडवपुत्र गँग आहे ती पण आतमध्ये आहे. त्याच्यानंतर असे जे जे मोठे आहेत ते पण सगळे आतमध्ये आहेत. आता 1.5 वर्षाच्या काळामध्ये हेमंत पुजारी पहा, हेमंत पुजारी 1.5 वर्षाच्या काळामध्ये मागे त्याच्यानंतर जेव्हा कारवाई केल्याच्या नंतर हेमंत पुजारीचं 1.5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे कुठलीही कारवाई समोर आलेली नव्हती. त्याचप्रमाणे जेव्हा त्यांनी कारवाई केल्याच्या नंतर मॉंगेनीज केकवर जेव्हा त्यांनी पहिल्यांदा गुन्हा झाला त्यावेळेला त्याच्याविरुद्ध केस होऊन जी केस चालली त्यावेळेला सुद्धा त्याचे 3ही जे जे गुन्हे केलेले ते सगळ्यांना आरोपितांना आपण पकडलेलं आहे. आता पुन्हा जेव्हा त्यांनी फायरिंग केलेली आहे त्यावेळेला सुद्धा लोकांनी आपल्याला मदत करून जो एक माणूस आपण पकडला त्यामुळे त्याचाही आपण पर्दाफाश केलेला आहे. म्हणून पोलीस कारवाईसाठी कुठेही कमी नाही आहेत.